श्रीराम समर्थ भाग क्रमांक 97. श्रीराम. राजाने तर त्याचं यथोचित काम केलं. त्याला उशिरा का होईना परंतु त्याच्या पत्नीने उशिरा का होईना परंतु तेच सगळं त्याला फॉलो केलं आणि अर्थात ती पण गती तिला चांगली मिळाली. हे सगळं घडलं. त्याच्यानंतर ह्याचा वंशविस्तार अर्थात झाला. पुरू राजा हा तिथला मुख्य राजा झाला. त्याचा वंश पण बऱ्यापैकी विस्तारला. त्याच्या वंशामध्ये बरेच लोक मोठे मोठे राजेपद त्याला मिळालं. अनेक लोक सम्राट झाली. काही ब्रह्मर्षी झाले. पुरूचा पुत्र जो होता त्याचं नाव होतं जन्मेजय. अर्थात जन्मेजय जरी याचं नाव असलं तरी तो हा जन्मेजय नव्हे जो परीक्षिताचा मुलगा होता. कारण परीक्षित राजाची ही कथा ऐकतो आहे भागवताची शुकमुनींच्या मुखातून. याच्या मुलाचं सुद्धा नाव जन्मेजय होतं किंवा मुलगा नसल्यास जो मुलगा होईल त्याचं नाव जन्मेजयच होणार होतं. परंतु हा जन्मेजय अर्थात वेगळा आहे. परंतु तो पुरुवंशामध्येच जन्माला आला होता. आणि अशा प्रकारे पुरुवंश जो आहे तो बऱ्यापैकी त्याचा विस्तार झाला. अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. काही लोक जसं त्यांनी म्हणलं की काही जे आहेत ते ब्रह्मर्षी पण झाले. म्हणजे त्यांनी क्षत्रियांचा मार्ग सोडून त्यांनी तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला. आणि काही ब्रह्मर्षीसुद्धा झाले. अशा प्रकारे ह्याचा वंश विस्तार झाला. याच्या ह्या वंशामध्ये एक ऋतेय नावाचा एक राजा होऊन गेला. या ऋतेय राजाला जो पुत्र होता त्याचं नाव होतं रंतिभार. हा रंतिभार सुद्धा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. याची कथा पुढे येणार आहे म्हणून याच्या उल्लेखाला महत्त्व आहे. असे ते राजांचे अनेक नाव आहेत पण रंतिभार जे आहे याची कथा पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. रंतिभारला सुद्धा अर्थात त्याचाही वंश आहे तो विस्तारला होता. त्यालाही 3 पुत्र झाले. त्या पुत्रांना सुद्धा पुत्र झाले. त्यातलं एकाचं नाव कण्व होतं. त्या पुत्राला पुत्र झाले. त्यामध्ये सुमती नावाचा जो एक पुत्र झाला त्याचा पुत्र होता रैभ्य. आणि रैभ्याला जो पुत्र झाला त्याचं नाव होतं राजा दुष्यंत. हे आपल्याला नोन नाव आहे आपल्या हिशोबात. बरोबर ना की राजा दुष्यंताची कथा अर्थात आपल्याला माहीत आहे. आणि याच राजा दुष्यंताच्या उल्लेख आता या ठिकाणी आहे. आणि त्याच्यावरची थोडीशी कथा पण या ठिकाणी आहे. आपण ऐकूया. श्रीराम. दुष्यंत हा राजा अर्थात प्रसिद्ध राजा होऊन गेला. जसे क्षत्रिय वंशी राजे सगळेच शिकारीला कधीतरी जायचे तसा हा सुद्धा एक दिवस गेला वनामध्ये. वनामध्ये गेला. शिकार केली. बराच फिरला. खूप फिरला आणि नंतर त्याला अर्थात असं वाटलं थोडीशी विश्रांती घ्यावी. कुठेतरी जलपान करावं. आता कुठे करावं हे त्याला समजेना. तो बराच फिरला वणवण. आणि फिरता त्याला हा कण्व मुनींचा आश्रम नेमका लागला. थोडा स्लो कर फक्त. आवाज जास्त आहे फॅनचा. कण्व मुनींचा आश्रम त्याला लागला. त्यांनी बघितलं की ऋषींचा आश्रम आहे म्हणजे काय हरकत नाही जायला. जरूर जाऊया. तो त्या आश्रमामध्ये पोचला. आश्रम अतिशय छान नीटनेटका अतिशय सुंदर असा आश्रम होता. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे असा की जेव्हा तो त्या आश्रमात गेला तेव्हा त्या आश्रमामध्ये एक अतिशय लावण्यवती अशी एक सुंदर अशी स्त्री तिथे बसली होती की जिला त्यांनी बघत्या क्षणी त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी आसक्ती निर्माण झाली. दिसायला सुंदर आणि तरुण होती. असं राजा तर तरुण होताच. त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी आसक्ती निर्माण झाली आणि लगेच त्यांनी तिला हाक मारली आणि तिच्याशी तो वार्तालाप करायला लागला. ती पण त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलायला लागली. अतिशय नम्रपणे त्याच्याशी बोलायला लागली. आणि तिच्या ह्या सौंदर्य आणि तिचं वागणं बघितल्यावरती त्याच्या मनामध्ये प्रचंड कामवासना निर्माण झाली. राजाच्या मनामध्ये तिच्या बोलण्यानेच त्याचा थकवा दूर झाला. खरं पाहिलं तर खूप थकला होता तो. परंतु तिचं बोलणं अतिशय मधुर होतं. कधी आपण म्हणतो ना की मधुर बोलण्याने सुद्धा बरं वाटतं. काही वेळा काही लोकांची वाणी तशी असते की अतिशय मधुर असते. तिच्या ऐकल्यावरच
त्याचं बोलणं ऐकून आपल्याला खूप छान वाटतं. अशी काही लोक असतात अर्थात. तर तसं हिची वाणी अतिशय मधुर होती आणि मधुर वाणीने जेव्हा तिने त्याच्याशी संवाद केला तेव्हा त्याचा सगळा थकवा दूर झाला. कधी कधी आपण बघतो एखादा डॉक्टर आपला असतो, तो आपण काहीतरी घेऊन जातो, पण तो जेव्हा खूप छान बोलतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. वाणीमधली ही जादू आहे. तसा प्रकार हा आहे की अत्यंत मधुर वाणीने लाघवी स्वरात जेव्हा ती बोलत होती तेव्हा अर्थात राजाचा सगळा थकवा दूर गेला आणि राजा अत्यंत आनंदाने तिच्याशी बोलायला लागला. त्यांनी पहिला प्रश्न तिला काय विचारला की तुझे नेत्र अतिशय सुंदर आहेत, की कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत. कमलनयनी आहेस तू, इतकी सुंदर तू आहेस. तू कोण आहेस आणि कोणाची कन्या आहेस? तू नक्कीच कोणी साधारण स्त्री नाहीस. जरी या वनामध्ये तू असलीस, हा आश्रम वनामध्ये असला, हा आश्रम जरी ऋषींचा असला, तरी पण तू कोण आहेस हे मला जरूर सांग. आणि या वनामध्ये तू अशी का राहतेस? इथे तर फक्त ऋषीमुनींचा वास आहे, मग या वनात तू का राहतेस? मला तर तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तू तर एखादी क्षत्रियाची कन्या असावीस, कारण माझं मन जे आहे ते तुझ्याकडे ओढलं गेलं आहे, मोहित झालो आहे मी तुझ्यावर. आणि म्हणून मला असंही वाटतं की तू कदाचित क्षत्रिय कन्यासुद्धा असू शकशील. तेव्हा मला हे सांग की तू कोण आहेस? मी तर पुरुवंशीय राजा आहे. आम्ही पुरुवंशीय जे आहे लोक आहोत ते कधी अधर्माने वागत नाही, पण माझं मन अशा प्रकारे तुझ्याकडे ओढलं गेलं म्हणजे नक्कीच तू क्षत्रिय वंशाची असावीस असं मला वाटतं. तेव्हा हे सुंदरी तू कोण आहेस, तुझी ओळख करून देशील का? राजा पण मधुर स्वरातच म्हणाला. तेव्हा त्यावरती स्त्री म्हणाली, सुंदर तरुण स्त्री म्हणाली की तुम्ही जे काय म्हणता ते बरोबर आहे की मी एका क्षत्रियाचीच तसा विचार केला तर कन्या आहे. माझं नाव शकुंतला आहे आणि मी कोणाची कन्या असेल तर मी विश्वामित्रांची कन्या आहे. विश्वामित्र असं पाहिलं तर तपस्वी पण होते, ऋषी पण होते आणि पूर्वक्षमीचे ते क्षत्रियसुद्धा होते. त्यामुळे राजाने जे ओळखलं ते अर्धसत्य होतंच की विश्वामित्र मूळचे क्षत्रिय वंशाशीच निगडीत होते. नंतर ते ब्रह्मर्षी झाले आणि तिथे म्हणाले मी विश्वामित्रांची कन्या आहे, म्हणजे ती क्षत्रिय कन्या आहेच आहे, पण तिच्यामध्ये ब्राह्मणत्वाचा पण अंश आलाच की. पण तिने अजून काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाले मी विश्वामित्रांची कन्या आहे जरूर. माझ्या आईचं नाव काय तुम्हाला माहिती का? ते म्हणाले बोल काय? माझ्या आईचं नाव होतं मेनका. राजा ऐकतोय. विश्वामित्र ऋषी सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्यांची पत्नी कोण तर मेनका, म्हणजे हिची आई, हिचं अप्सरा. हा काय प्रकार आहे? वरून तिने अजून एक पुष्टी जोडली. ती म्हणाले असं आहे की माझी आई मेनका आहे आणि वडील विश्वामित्र आहेत, पण माझ्या आईने मला इथेच सोडून दिलं वनामध्ये आणि ती निघून गेली आणि म्हणून मला इथे कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रय मिळाला. मुनींनी हे जेव्हा बघितलं तेव्हा मुली मला घेऊन आले आणि मुनींनी माझं संगोपन केलं, पालनपोषण केलं. त्यामुळे अर्थात ऋषींचे अनेक चांगले संस्कार माझ्यावर झालेत. तर ही माझी कथा आहे. तर गंमत बघा, विश्वामित्रांची कन्या आहे, मेनकेची मुलगी आहे. तर हे कसं घडलं? तर साधी गोष्ट आहे की विश्वामित्र जेव्हा तपश्चर्या बसायचे तेव्हा इंद्र ती तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवायचा. अशीच एकदा विश्वामित्र खडतर तपश्चर्या करायला बसले आणि इंद्राला प्रश्न पडला की बाबा हा अशा प्रकारे जर ह्यानी तपश्चर्या केली तर माझं इंद्रपद कदाचित धोक्यात येऊ शकेल. त्याला तीच भीती असायची नेहमी. कुठल्याही राक्षसाने तपश्चर्या करो ना तर कुठल्या ब्राह्मणाने करो. आणि जेव्हा
अशा प्रकारे विश्वामित्र घोर तपश्चर्या करत होते. त्याला असंच वाटलं की जर का यांची तपस्या पूर्ण झाली आणि जर ह्यांच्याकडे प्रचंड तपस्सामर्थ्य निर्माण झालं तर माझं इंद्रपद जर ह्यांनी मागितलं तर काय करणार. मग आता एकच उपाय आहे, तपश्चर्याचा भंग करा. इंद्राचं नेहमी हेच काम होतं त्याचं. आणि अर्थात हुकमी हत्यार त्याच्याकडे एकच होतं, ते म्हणजे अप्सरा. वेगवेगळ्या ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या अप्सराच पाठवल्या होत्या ना. कधी रंभा, कधी उर्वशी आणि कधी मेनका. अशा सगळ्या सुंदर सुंदर अप्सरा त्याच्याकडे होत्याच स्वर्गामध्ये. आणि त्याचा तो वापर करून तपश्चर्या भंग करायचा या अशा लोकांची. आणि म्हणून यावेळेस त्यांनी निवड केली मेनकेची. मेनकेला तो म्हणाला, बाई ग, माझं एक काम कर, विश्वामित्र खडतर तपश्चर्या करतायत आणि तर त्यांनी तपश्चर्या पूर्ण केली तर माझं इंद्रपद धोक्यात येईल, तेव्हा तू एक कामगिरी कर, आत्ताच्या आत्ता तिथे जा आणि काहीही करून तपश्चर्याचा भंग कर, ही माझी आज्ञा आहे. मेनका म्हणाले, ठीक आहे, जशी आपली आज्ञा. मेनकीने आपल्याबरोबर काही अजून अप्सरा घेतल्या. विश्वामित्र तपश्चर्या करतात तिथे जाऊन पोचले. विश्वामित्र छानपैकी ध्यान लावून बसले होते शांतपणे. त्या ठिकाणी गेल्यावरती मेनकीने नृत्य करायला सुरुवात केली सुंदर. तिच्याबरोबर तिच्या इतर अप्सरा होत्या, त्यांच्या अर्थात पदन्यासाचा आवाज आला असेल, तिचा नाचण्याचा आवाज आला असेल. आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं ध्यान भंग झालं. परत ध्यान फक्त भंग होऊन चालणार नव्हतं, ध्यान पूर्णपणे भंग होणं आवश्यक होतं. की जसं आपण कधी जपायला बसलं, कसला तरी आवाज येतो कधीतरी, देवळात असो अजून कुठे, आणि मग आपण क्षणभर डोळे उघडतो, आपलं ध्यान भंग होतोच ना अशा वेळेस. परंतु आपण लगेच डोळे मिटतो, छे 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 हे काय झालं, ठीक आहे, परत नाही बघायचं मला, ते आठवायचं पण नाही, असा आपण विचार करतो. विश्वामित्रांचं ध्यान भंग नक्की झालं. त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून जेव्हा त्यांनी मेनकेकडे बघितलं, परत ध्यान लावायचे विसरूनच गेले. कारण मेनका इतकी सुंदर होती की ऋषीवर तिच्याकडे बघतच राहिले. आणि अर्थात त्याच्या जोडीला ती सुंदर नृत्य करत होती, वेगवेगळ्या प्रकारे आपले सुंदर अंगप्रत्यंगाचा प्रदर्शन करत होती, दाखवत होती, त्यांना आकृष्ट करत होती. आणि हे सगळं जेव्हा विश्वामित्राने डोळे उघडून बघितले, ते बघतच राहिले, डोळे परत त्यांचे बंद झालेच नाही. त्यांना तिच्याविषयी मोह निर्माण झाला. आणि बस हेच तर तिचं काम होतं की ध्यानाला बसलेल्या ऋषींची तपश्चर्या भंग नुसती करायची नाही, नुसती भंग करून परत ध्यान केलं तर काय, पण ध्यान भंग करून तिच्या मागे जाणं महत्त्वाचं आहे. आणि तीच गोष्ट घडली. विश्वामित्रांचं तपश्चर्याचा भंग झाल्यावरती त्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रचंड वासना निर्माण झाली, तिचं सौंदर्य बघून. आणि मग अर्थात त्यांनी तपश्चर्याचा त्याग केला आणि ते तिच्याकडे गेले. मेनकीने पण त्यांचं अतिशय आनंदाने स्वागत करणं, म्हणाले, मुनिवर्य, मला आनंद आहे की आपल्यासारखे ऋषी माझ्याकडे आले. आणि बस सगळी ध्यानधारणा सोडून दिली आणि तिच्याबरोबर ते रत झाले. त्यांना जितके दिवस पाहिजे तितके रत झाले. नंतर त्यांना परत एकदा बुद्धी झाली की काय आपण हे करतोय, आपण ऋषी आहोत, हे करणं बरोबर नाही. बस दिलं सोडून त्यांनी मेन केला आणि परत तपश्चर्या निघून गेले. लग्न तर काय केलं नव्हतं, काही असं ठरवलं तर नव्हतं. तिचं काम होतं फक्त यांना एंटरटेन करणं. तिने तिचं काम चोख केलं. त्यांची तपश्चर्या भंग झाली. ऋषी परत यथावकाश तपश्चर्याला पण निघून गेले रागाने. काय मी करून बसलो, माझं सगळं घालवलं वगैरे वगैरे सगळं म्हणले, पण निघून गेले. पण जे काय व्हायचं ते घडलंच होतं ना. मेनकेबरोबर जेव्हा त्यांनी सहवास केला तर मेनका ही गर्भवासी झाली आणि यथावकाश तिला अर्थात कन्या रत्न झालं. मेनकीने तो कन्यारत्न घेतलं आणि वनात सोडून दिलं. कारण तिचं काम हे नव्हतंच. मुलांना निर्माण करून त्यांचं पालन पोषण करणं हे अप्सरांचं कामच नाही. अप्सरांची ड्युटी वेगळी होती आपल्या भाषेत. फक्त एंटरटेन करणं ही त्यांची ड्युटी होती, जी इंद्र त्यांना द्यायचा. नाचकाम करा, देवांचं मनोरंजन करा, हा तिचा व्यवसाय होता एक प्रकारे आपण म्हणलं तर. त्यामुळे जरी तिला ही कन्या प्राप्त झाली तरी त्या कन्येचा क्षणात त्याग केला आणि परत निघून गेली स्वर्गलोकी.
अर्थात ही छोटीशी कन्या या निर्जन वनामध्ये एकटी होती, परंतु नेमके कर्म हे जे ऋषी होते, हे ऋषी नेमके तिकडनं चालले होते. आणि या कण्व मुनींनी जेव्हा बघितलं ती एक सुंदर बालिका जी आहे ती एकटीच वनामध्ये आहे, तेव्हा त्याने अर्थात तिला उचलून घेतलं आणि आपल्या आश्रमामध्ये आणलं आणि तिचं पालनपोषण करायला सुरुवात केली. अर्थात त्यांनी त्यांचं काम बरोबर केलं की अशा प्रकारे एखाद्या कन्येला सोडणं हे काय बरोबर गोष्ट नाही, आणि त्यांना दिसल्यावर त्याचं पालनपोषण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांनी ते केलं. आणि अशा प्रकारे ही मेनकेची कन्या, विश्वामित्रांची कन्या जी आहे ती या वनामध्ये लहानाची मोठी झाली आणि ती तरुण झाली होती. आणि अर्थात तिने हे सगळं सांगितलं दुष्यंत राजाला. म्हणाली, महाराज, ही माझी कथा आहे. विश्वामित्रांची मी मुलगी आहे, मेनका माझी आई आहे, पण मी सध्या जे राहते आहे ते कण्व मुनींच्या आश्रमात राहते आहे. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर सांगा, पण माझी आपल्याला ही विनंती आहे की आपण इथे आला आहात, आपण इथे बसा, आपण माझ्याकडून आदरातिथ्य स्वीकारा, आराम करा, आपण थकले असाल. आश्रमामध्ये जे काही अन्न आहे ते मी सगळं तुम्हाला देईन. जर इच्छा असेल तर आपण संपूर्ण आहार सगळा भोजन घ्यावं, आणि वाटलं आपल्याला तर इथे आपण आरामसुद्धा करू शकता. आपल्याला काय सेवा हवी आहे ती आपण सांगा, त्या प्रकारची सेवा करण्यासाठी मी इथे हजर आहे. अशा प्रकारे शकुंतलेने सुद्धा जे आहे ते सांगितलं राजाला. राजा ऐकतच होता की काय हे विश्वामित्रांची कन्या काय आणि मेनकेची मुलगी, म्हणून हिचं सौंदर्य स्वर्गीय आहे आणि म्हणूनच मी हिच्याकडे बघत राहिलो. कारण काय तर हिचं सौंदर्य साधं नाही, स्वर्गीय सौंदर्य आहे. आणि मग राजा म्हणाला की तू जो काही वृत्तांत मला सांगितलास तो ऐकून मला अर्थात खूप आनंद झाला, आणि इतक्या चांगल्या वंशातून आहेस की प्रत्यक्ष महर्षी जे आहेत तुझे वडील आहेत आणि मेनका तुझी आई आहे. तू खरोखर केवळ सुंदर नाही आहेस, तर तू अतिशय सुस्वभावी सुद्धा आहेस. तुझ्या वडिलांचे जे चांगले गुण आहेत ते पण तू घेतलेले आहेस आणि तुझ्या आईचं सौंदर्य पण घेतलं आहेस. अशा प्रकारची तू सर्व गुणांनी युक्तच आहेस, आणि मला असं वाटतं की माझ्या राजवंशामध्ये तू नक्की आलीस तर तुझं भलंच होईल, आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू माझ्याशी विवाह करावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विवाहच करायची इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही, कारण मला तुझं सगळं पटलेलं आहे. अर्थात अशा प्रकारे जेव्हा राजाने तिला सांगितलं, शकुंतलेला सुद्धा राजा खूप आवडला होता. शकुंतला म्हणाले की महाराज, मलाही आनंद आहे की आपल्यासारखा एक सुशील राजा, पराक्रमी राजा, इतका थोर राजा इथे येतो आणि मला मागणी घातलं. मला तर आनंदच आहे. मी आपल्याशी विवाह करायला तयार आहे. झालं. शकुंतलाने होकार दिला. दुष्यंत राजा म्हणाला, मग आता आपण दोघंही तयार असेल तर वेळ कशाला घालवायचा, आपण त्वरित विवाह करूया गांधर्व पद्धतीने. गांधर्व पद्धत आपण घेऊया आणि लगेच विवाह करता येईल, कोणाची गरज नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारे विवाहपूर्वी व्हायचेच ना. आता एवढे काही प्रकार राहिलेले नाही आहेत. आता फक्त वैदिक पद्धतीने लग्न लागतं नॉर्मली, किंवा पुराणोक्त पद्धतीने लागतं. दोनच पद्धतीने लग्न होतं. पुराणोक्त विधी असतात किंवा वैदिक विधी असतात. हा दोनच भाग असतात. ते सुद्धा आता भटजी कुठले करतात ते आपल्याला माहीत पण नसतं, परंतु दोन भाग आहेत तेवढं नक्की. कुठला भाग करायचा तो त्यांचा चॉईस असतो, की कधी कधी आपला पण चॉईस असतो. आपण त्यांना सांगू शकतो की मला या पद्धतीने लग्न करायचं. तर अर्थात राजाने तिच्याशी गांधर्व पद्धतीने विवाह केला, जो त्वरित करता येणं शक्य होतं. त्यांनी त्वरित धर्माला अनुसरून, क्षत्रियानं तर अनेक प्रकारे ह्या गोष्टी चालत होत्या, त्यामुळे गांधर्व पद्धतीने त्यांनी विवाह केले त्याच्याशी. आणि अर्थात तिच्याबरोबर त्यांनी सहवास केला. त्याच आश्रमामध्ये तो राहिला. तिच्याबरोबर काही दिवस त्यांनी सहवास केला. काही दिवस नव्हे, एकच दिवस, काही दिवस पण नाही.
बस ओळख झाली, दोघांचा संवाद झाला आणि राजाने तिला सांगितलं मला विवाह करायचा. ती पण तयार झाली. लगेच विवाह केला. चट मागणी पड ब्याह म्हणतात तसं झालं की लगेच त्याने होकार दिला आणि मग विवाह पार पडला आणि तो एक रात्र फक्त तिथे राहिला. तेवढा दिवस आणि एक रात्र. दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला मला राज्यात परत जावं लागेल, तेव्हा अनुज्ञा असावी. ती म्हणाली ठीक आहे, जा, मी कधीतरी येईन तुमच्याकडे. तुम्ही राज्यात चालला आहात, मला सगळं माहीत आहे तुम्ही कोण आहात, तेव्हा मी येईन तुमच्याकडे नंतर, तुम्ही आता जाऊ शकता. त्याप्रमाणे दुष्यंत राजाने एक दिवस फक्त तिच्याशी सहवासात घालवला आणि तो आपल्या राजधानीकडे परत गेला तृप्त मनाने. राजा निघून गेला राजधानीमध्ये. शकुंतलेला अर्थात गर्भधारणा झाली आणि यथायोग्य वेळी तिला एक पुत्रसुद्धा प्राप्त झाला. अर्थात कण्व मुनी तिथे होतेच. कण्वाला तिने सगळं सांगितलंच होतं की मुनीवर असं असं घडलं, असं असं घडलं. ते म्हणलं काय हरकत नाही, राजाशी लग्न केलंस ही चांगलीच गोष्ट केलीस, तुझा पुत्र पराक्रमी होईल, काळजी करू नको. त्याने तिला आशीर्वाद दिला, पुत्र पराक्रमी होईल, तुझं नाव पुढे घेऊन जाईल, असा तुला छान असा पुत्र होणार आहे. अशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि मग यथावकाश तो पुत्र जन्माला आला जो अतिशय पराक्रमी होता. जसं कण्व मुनी म्हणाले होते की तुझा जो पुत्र होईल तो अतिशय पराक्रमी आहे, त्याचं नाव सगळीकडे होईल. आणि खरोखर असाच पुत्र तिला झाला होता. तो इतका शूर आणि इतका शक्तिशाली होता की तो लहानपणी सिंहांशी खेळत होता. सिंह जे आहेत त्या सिंहांबरोबर तो खेळायचा. कधी कधी तो सिंहाने त्यांचे दात दाखवायला लावायचा, जबडा हातात धरायचा, म्हणायचं दाखवा तुमचे दात मला मोजायचे. किती पराक्रम असेल बघा त्याचा. आणि अशा प्रकारे हा पराक्रमी असा मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव अर्थात कण्व मुनीने ठेवलं होतं भरत. आणि हा जो आहे हा भगवंताचा अंशावतार सुद्धा आहे असंही मानण्यात येतं. आणि असा हा अतिशय पराक्रमी असा हा जो मुलगा आहे हा तिला मिळाला, जो प्रत्यक्ष सिंहाबरोबर खेळत असे, इतका शक्तिशाली होता. यथावकाश तिला असं वाटलं की आता सगळं काही छान झालं आहे, एक सुंदर आपल्याला पुत्र झालेला आहे. पुत्रसुद्धा साधा नाही आहे, अतिशय पराक्रमी आहे, देखणा आहे. तेव्हा हे सगळं आपण आपल्या पतीकडे जाऊन सांगायला पाहिजे, राजाकडे, की राजा बघ आपल्याला पुत्र कसा छान झाला आहे, किती पराक्रमी आहे, असं आपण सांगायला पाहिजे असं तिला वाटलं. आणि मग तिने आपल्या या पुत्राला बरोबर घेतलं आणि ती राजधानीकडे निघाली. यथावकाशी तिथे पोचली. पोचल्यावरती ती राजाला म्हणाली की राजा मला तुझ्याशी बोलायचं आहे. पहिल्यांदा तर तिला द्वारपाल आतच सोडत नव्हते की आम्ही सोडत नाही. ती म्हणाली मी राजाची पत्नी आहे. राजा निरोप पाठवला. राजा म्हणता कोण पत्नी मला माहीत नाही, माझी पत्नी माझ्याकडे आहे. असंही घडलं. तेव्हा बराच त्या ठिकाणी वादविवाद झाला. शेवटी राजा म्हणाले जी कोण असेल स्त्री तिला म्हणावं मी तिचा फैसला उद्या करीन, आज करणार नाही, तिला आश्रय द्या. आणि मग राजाने तिला अर्थात आपल्या राजवाड्यामध्ये जागा दिली. पण दुसऱ्या दिवशी दरबार बोलवला आणि म्हणाला की कोण आहे तिला बोलवा, मला बघायचं कोण आहे. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि अर्थात ही शकुंतला जी ती आपल्या पुत्राला घेऊन तिथे गेली. पुत्राला घेऊन गेली आणि म्हणाले महाराज मला ओळखलत का. अशी कथेचा एक भाग असा पण आहे जो आता ह्याच्यात नाही आहे, परंतु अशी पण कथा आहे की जेव्हा हा राजा तिथून निघाला तिच्याबरोबर एक रात्र सहवास करून, तेव्हा ती राजाला म्हणाले की राजा मी तुला भेटायला नंतर येईन. तेव्हा राजा म्हणाले जरूर ये. तेव्हा ती म्हणाली तू मला ओळखलं नसतं काय करू. तेव्हा राजाने तिला एक अंगठी दिली होती. असं सुद्धा एक कथा आहे. ती अंगठी घेऊन ती जाते, परंतु असं होतं की ती अंगठी तिच्या हातून हरवते. आणि हरवल्यामुळे जेव्हा ती राज्यात जाते तेव्हा राजा तिला ओळखत नाही. राजा म्हणतो मी तुला ओळखत नाही, कोण आहेस काय मला माहीत नाही, स्पष्ट सांगतो. आणि मग ती त्याला खूप परोपरीने सांगते अहो महाराज मी कशाला खोटं बोलीन, हा बघा तुमचा मुलगा किती पराक्रमी आहे, तुमच्यासारखाच आहे, तेव्हा तुम्ही याचा स्वीकार करा. तेव्हा तो म्हणतो मी तुला ओळखत नाही, या मुलालाही ओळखत नाही, काही मदत पाहिजे मी तुला जरूर करीन, पण मी याला
आणि तुला माझी पत्नी मानायला तयार नाही असं दुष्यंत भर दरबारात म्हणतो. जेव्हा अशा प्रकारे म्हणतो तेव्हा तिच्या जमीन पायाखालची हादरते. ती अक्षरशः भगवंताची मनोमन प्रार्थना करते, म्हणे भगवंता आता मला कोण वाली आहे? या सगळ्या गोष्टीला साक्षी तूच आहे. माझी आई तर आहे पण ती स्वर्गलोकी आहे. आता मला कोण तारणार आहे? अशा प्रकारचे तिच्या मनात जेव्हा भाव येतात तेव्हा आकाशवाणी होते भर दरबारामध्ये. आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीतून जो आवाज येतो तो सांगतो की दुष्यंता, ही स्त्री जे सांगते ते अतिशय बरोबर आहे. ही स्त्री सांगते ते अतिशय बरोबर आहे. ही तुझी पत्नी आहे नक्कीच आणि हिचा पुत्र जो आहे तो तुझाच पुत्र आहे, तुझ्यापासूनच झालेला आहे. तुला विस्मरण झालं आहे, परंतु तू नीट आठव. तेव्हा तू या शकुंतलेचा त्याग करू नकोस. शकुंतलेचा त्याग करू नकोस आणि आपल्या या पुत्राचं योग्य पालन कर. हा अतिशय बलाढ्य आणि अर्थात तुझं नाव पुढे नेणारा असा हा पुत्र आहे. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे जेव्हा आकाशवाणी होते तेव्हा मात्र दुष्यंत राजा म्हणतो की नक्कीच ही गोष्ट बरोबर आहे. त्याला मग आठवतं थोडंसं आणि तो म्हणतो शकुंतले मला माफ कर, मी तुला अशा प्रकारे धुतकारून लावलं, पण आता मी तुझा स्वीकार करतो. आणि अशा प्रकारे त्याने तिचा स्वीकार केला आणि अर्थात त्याचा जो मुलगा होता तोही त्याने अर्थात आपल्याजवळ ठेवला. आणि ते जे बालक आहे ते अर्थात यथावकाश मोठा झाल्यावरती तो अतिशय अतिशय पराक्रमी असा चक्रवर्ती सम्राट झाला. हा जेव्हा जन्म याचा झाला होता तेव्हा ह्याच्या उजव्या हातावर चक्राचं चिन्ह होतं आणि पायावर सुद्धा कमलपुष्पाचं चिन्ह होतं. असं चक्राचं चिन्ह हे क्वचितच कोणाचं तरी असतं. फार भाग्यवान लोक असतात ज्यांचे असं चक्रचिन्ह असतं. असे लोक खरंच भाग्यवान असतात, कारण जास्त करून शंखच दिसतात हातामध्ये. आपल्या चक्र दिसणारे लोक खूप सुदैवी आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्या हातावर मात्र चक्राचं चिन्ह आधी स्पष्ट दिसत होतं आणि पायावर कमलपुष्पाचं चिन्ह होतं आणि अर्थात भगवंताचा हा अंशावतार होता. आणि मग राजाने यथावकाश त्यालाच हे राज्य देऊन टाकलं, कारण तोच सर्वात योग्य असा त्याचा पुत्र होता आणि जो अतिशय पराक्रमी होता, ज्यांनी लहानपणीच सिंहाचे दात मोजले होते, इतका तो पराक्रमी होता. आणि अशा ह्या पुत्राला त्यांनी लहानाचं मोठं केलं आणि यथावकाश त्याला आपलं राज्य जे आहे ते देऊन टाकलं. राज्यावरती त्याचा राज्याभिषेक केला. आणि हा राजा म्हणजे जो आहे तो भरत होय. याचंच नाव आपल्या भारत देशाला पडलेलं आहे असं मानलं जातं. भरतखंड जो म्हणतात तो ह्याच भरत राजाचा पासून झाला असं सुद्धा मानण्यात येतं. असा हा जो राजा होता हा अतिशय शक्तिशाली होता आणि अर्थात पुण्यवान पण होता. ह्या राजाने सुद्धा खूप पुण्याची पण कामं केलेली आहेत. त्यांनी दीर्घतमा नावाच्या मुलींना आपलं पुरोहित म्हणून नेमलं आणि गंगेच्या तीरावर त्यांनी भरपूर यज्ञ केले. गंगेच्या तीरावर त्यांनी 78 अश्वमेध यज्ञ केले आणि त्या प्रत्येक यज्ञामध्ये त्यांनी प्रचंड धन जे आहे ते दान केलं. प्रचंड त्यांनी दान केलं. त्यांनी असं म्हणले की भरताने तर एका ठिकाणी एका यज्ञात तर प्रत्येकी 13,084 गायी आलेल्या प्रत्येक ब्राह्मणाला दिल्या. त्याने एक शब्द वापरला की एक बद्र एवढ्या गायी दिले. एक बद्र म्हणजे किती, तर 13,084 गायी जर दिले ते एक बद्र असं एक परिमाण पूर्वी होतं. त्याप्रमाणे त्यांनी तिथे 1,000 ब्राह्मणाला याप्रमाणे इतक्या गायी दान दिल्या. 78 तर त्यांनी हे फक्त यज्ञ केले. त्याच्यानंतर अजूनही त्यांनी दुसरे काही प्रकारचे यज्ञ केले. ते 133 यज्ञ केले. दुसऱ्या काही प्रकारचे यज्ञ केले. बऱ्याच प्रकारचे यज्ञ असतात, पण ते दुसरे सगळे प्रकार होते ते 133 यज्ञ केले. आणि अर्थात यज्ञयाग करूनच त्यांनी सगळं पुण्य जे आहे ते मिळवलं होतं. आणि असे भरपूर यज्ञ आणि प्रत्येक यज्ञामध्ये भरपूर अन्नदान आणि भरपूर काही
संपत्तीचं दान त्यांनी केलं आणि त्यामुळे अर्थात भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्याच्यानंतर त्याने एक मशनार नावाचं एक यज्ञामध्ये एक कृत्य असतं, एक तो विधी असतो विशिष्ट प्रकारचा, ते सुद्धा कर्म त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरतानी पांढऱ्या दाताचे सुवर्ण विभूषित काळ्या रंगाचे 14 लाख हत्ती दान केले. आणि अशा प्रकारे दान कुठल्याही राजाने केलेलं नाही किंवा पुढे करू शकणार नाही असं भागवतामध्ये म्हणलेलं आहे. असा हा अतिशय दानशूर असा हा राजा होऊन गेला. अर्थात हा राजा जो होता तो धर्मज्ञ होता, त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी म्लेच्छांबरोबर संघर्ष केला, हुणांबरोबर संघर्ष केला, यवनांबरोबर संघर्ष केला. जे जे लोक देवांच्या विरोधात किंवा ब्राह्मणांच्या विरोधात होते त्या सर्वांना त्यांनी त्याचा नाश केला. अशा प्रकारे राजा हा खूप धार्मिक काम करत होता. इतकंच नव्हे तर एकदा देव आणि असुर नेहमीप्रमाणे त्यांची जी आहे ते युद्ध झालं. एकदा देव आणि दानव यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अर्थात जे आहे ते दानव जिंकले. नेमके दानवाने विजय मिळवला, पण त्यावेळेस राजा जो आहे तो राजा तिकडे आला आणि राजाने असुरांबरोबर युद्ध केलं देवांच्या बाजूने. आणि अर्थात अतिशय पराक्रमी असल्यामुळे त्याने देवांना विजय मिळवून दिला आणि जे काही असुरांनी हरण केलं होतं ते सगळं आणून दिलं परत एकदा. असुरसुद्धा खूप पापीच असतात. त्यांनी देवांचं राज्य तर नेलं, पण त्यांच्या जेवढ्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांचं पण अपहरण केलं होतं. तर त्या सगळ्यांना जे आहे ते भरतानी सोडवलं आणि सर्वांना त्यांनी परत हे देवलोकामध्ये आणून ठेवलं. अशा प्रकारे अनेक पुण्याची कामं भरतानी केली. भरतानी 27,000 वर्ष राज्य केलं. 27,000 वर्ष. एक छत्री अंमल होता, त्याच्या एवढा पराक्रमी त्यावेळेस पृथ्वीवर कोणीच नव्हतं. आणि अशा प्रकारे त्यांनी 27,000 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे राज्य केलं. पण शेवटी त्याला असं वाटलं 27,000 वर्ष झाल्यावर की अरे आपण जरी हे सगळं छान केलं असलं, धर्माला पालन केलं असलं तरी पण हे सगळं काही कामाचं नाही. शेवटी हे सगळं मिथ्या आहे. तेव्हा यातून आपल्याला निवृत्ती घ्यायला पाहिजे असं त्यालाही एक क्षणी वाटलं. आणि जेव्हा त्याला असं वाटलं तेव्हा मात्र त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिला, त्याचा त्याग केला. खरोखर मला वाटतं सुख जे काय म्हणतात, हे सुख मनुष्य जेव्हा मिळतं तेव्हा घेत असतो, परंतु जेव्हा आपण एखादं सुख खूप जास्त घेतो तेव्हा त्याचा नॉशिया येतो, नाही का? ते कुठलाही अगदी एखादा सुंदर पदार्थ आपल्या आवडीचा जरी असला पण तो जर जास्त खाल्ला तर नंतर त्याचा पण नॉशिया येतो आपल्याला. श्रीखंड उद्या खूप जास्त खाल्लं तर नंतर वाटतं खाऊच नाही, बघायची इच्छा होत नाही, नॉशिया येतो, तिटकारा येतो. तसं विषयांच्या बाबतीत सुद्धा नक्कीच आहे की ते आपल्याला उपभोगताना खूप छान वाटतात, परंतु त्याचा उपभोग घेऊन शेवटी असं होऊ शकतं की आपल्याला हे लक्षात येतं की नाही, यांचं मी कितीही सेवन जरी केलं या विषयांचं तरीसुद्धा माझं समाधान होणार नाही, किंबहुना आता हे विषय उपभोगणं बास केलं पाहिजे. तिटकारा येतो, काही दिवसांनी येऊ शकतो, यायला पाहिजे. ज्यांना येत नाही ते दुर्दैवी आणि ज्यांना येतो ते सुदैवी. भले 27,000 वर्षांनी येऊ ना ते 10 वर्षांनी येऊ, परंतु असं वाटणं तरी पाहिजे निदान आपल्याला की हे ठीक आहे, आता मी सगळं करतोय, करायला हरकत नाही. परंतु जर शक्य झालं तर हे सगळं सोडून भगवंताचं नामच घेत बसणं असं कधीतरी वाटायला हरकत नाही का? असं वाटतं आपल्याला, नाही का? कधी कधी गुरुग्रही गेल्यावर, गोंदवलेला गेल्यावर आपल्याला पण असं वाटतं सगळं इथेच ठेवून द्यावं, मस्त इथेच राहावं, महाराजांच्या इथेच राहावं, नामस्मरण करावं. जसं त्यांच्या पंचपदीमध्ये म्हणलेलं आहे, जो जाई एक वार तो विसरे घर द्वार, जो जाई एक वार तो विसरे घर द्वार, त्यास देई नाम सार ऐसा
नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला. किती यथार्थ वर्णन आहे. संपूर्ण त्यांच्या त्या अभंगामध्ये किती यथार्थ वर्णन केलं महाराजांचं, की असं बघितलंच नाही की ज्यांच्या गोंदावल्याला जर मी गेलो, जो जाई एक वार तो विसरे घरद्वार. खरीच अशी परिस्थिती होती, यावंच वाटत नाही. परवासुद्धा आम्ही गेलो होतो तेव्हा काही लोक मला म्हणत होते, खरंच निघताना वाईट वाटतं हो, नको वाटतं, असं वाटतं इथेच राहावं, डोळ्यात पाणी येतं. असं पाणी फक्त माहेरी गेल्यावरच येतं, नाही का निघताना, असं बाकी ठिकाणी येत नाही हो. म्हटलं महाराजांनी उगीच नाही म्हटलं की जो जाई एकवार विसरे घरद्वार. काय तिथे असं पाहिलं तर विलासासाठी भोगण्याची कुठलीच वस्तू तिथे नाही आहे, ना टी व्ही आहे ना काय आहे, काही नाही आहे. पण तरी तिथून पाय निघत नाही, तिथे आनंद मिळतो, असं वाटतं तिथेच राहावं. मला आठवतं की कोविड हा जेव्हा अचानकपणे आला होता त्यावेळेस बरेचसे लोक तिथे गेले होते अगोदर, आणि अचानक जेव्हा अशा लॉकआउट डिक्लेअर झालं त्यावेळेस काही लोक आतच होते ते आतच राहिले, आणि की जे बाहेर गेले होते ते बाहेरच राहिले. सेवेकरी जे होते, मला आठवते की आमचा एक मित्र होता सेवेकरी, तो तिथे अधूनमधून काही महिने सेवा करायसाठी जायचा, आणि तो नेमका सेवा करायसाठी तिथे गेला होता. आणि सेवा करण्यासाठी गेला असताना अचानकपणे लॉकडाऊन झालं आणि तो तिथेच राहिला आतमध्ये. मी त्याला म्हटलं, किती सुदैवी आहेस की तू मंदिराच्या आत राहिलास, आम्ही मंदिराच्या बाहेर घरामध्ये आहोत, आम्ही पण लॉकड आहोत, पण आम्ही या संसारात लॉक आहोत आणि तू या मंदिरात लॉक आहेस महाराजांच्या जवळ. किती सुदैवी आहेस तू, किती सुदैवी आहेस म्हटलं. तर बाहेर आल्यावर लॉकडाऊन झाला असता तर तुला कुठून तरी काहीतरी करून घरी जावं लागलं असतं, पण तू मंदिराच्या आत आहेस आणि लॉकडाऊन झाला आहेस, किती सुदैवी. वा 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 म्हटलं, तुझं नशीब फळ खरोखर. आणि ते काही महिने तो म्हणतो, माझे जे काय मी राहिलो तिथे मी कधी विसरणार नाही. मला कधी ह्या गोष्टीची आठवणच झाली नाही की कोविड चालू आणि काय चालू, काहीच समजायचं नाही. बस फक्त आम्ही सगळे उपासना करायचो आणि महाराजांची सेवा. भले मंदिर बंद होतं पण आतमध्ये सगळं चालू होतं. बाहेरच्या लोकांना एंट्री नव्हती, सगळी मंदिर बंद होती, पण आतमध्ये जी लोकं होती ती सगळ्या गोष्टी आतमध्ये करत होती, आणि त्यामुळे त्याला खूप आनंद मिळाला. खरंच तो कधी भेटला की मला सांगतो, माझा हा जीवनातला अविस्मरणीय भाग आहे की मी गोंदवलेला आत होतो. असं आहे खरं. पण अशा जागा नक्कीच फार कमी असतात की जिथे गेल्यावर आपल्याला असं वाटतं की इथून निघूच नये. अर्थात हा आनंद जो आहे तो अर्थात पारमार्थिक आनंद आहे, हा विशुद्ध आनंद आहे. हा आनंद जो आहे तो कशाशीच ज्याची आपण तुलना करू शकत नाही असा हा आनंद आहे. भगवंताच्या निकटात जाणं किंवा सद्गुरूंच्या निकटात जाण्यासारखा आनंद कशातच नाही आहे. एरवी आपल्याला बाहेर खूप आनंद वाटत असतो, परंतु कधीतरी अशी वेळ येते आणि आपल्याला लक्षात येतं की हा आनंद काय आनंद नाही, खरा आनंद तो आहे. भगवंताची आराधना करणं हा खरा आनंद आहे. आणि जेव्हा समजतं तेव्हा का होईना, परंतु जर मनुष्याने त्याप्रमाणे वागलं तर त्याचं चीज झालं. समजूनसुद्धा जर नाही केलं तर काय फायदा आहे. धृतराष्ट्र इतकं दीर्घ आयुष्य त्याला होतं, सगळ्या गोष्टीचा त्याने उपभोग घेतला आयुष्यभर. राज्याचा राजा होता, 100 पुत्र होते, मदोन्मत्त, सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडे होत्या, आणि तो आरामात राहत होता धर्म सोडून. पांडव वनात गेले, काही वाटलं नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, काही वाटलं नाही त्याला. छान राहिला तो. आणि शेवटी युद्ध व्हायची पाळी आली तरी पण तो स्थितप्रज्ञच होता. डोळ्यावर कातडी ओढून घेतली होती. का आता माझ्या मुलाला राज्य मिळत असेल तर सोडायचं कशाला, काहीच बोलला नाही. शेवटी महाभारताचं युद्ध झालं तेव्हाही काही बोलला नाही. ऐकत होता कशा प्रकारे संवाद होतोय संजयच्या मुखातून व्यासमुनींच्या कृपेने. पण फक्त हेच विचार होता की कशा प्रकारे माझे कौरव लढतायत. परंतु हळूहळू कौरवांचा नाश झाला. सगळं होऊन शेवटी सगळे कौरव मृत झाले. आता एवढं सगळं झाल्यावर तरी त्याला उपरती यावी की नाही, पण नाही आली. इतकं सगळं झाल्यावरती आपले 100 पुत्र जे आहेत ते मृत्युमुखी पावले. पांडवांच्या हातून
18 औक्षणी सेना नष्ट झाली. एवढं होऊन सुद्धा धृतराष्ट्राला असं वाटलं नाही की आता आपण या राजवाड्यात राहू नये, असं वाटलं नाही त्याला. तो त्याच ठिकाणी राहत होता. शेवटी विदुरांना येऊन विदुरां त्याला बोलले, मला तुझी लाज वाटते सांगायला. नारद मुनी म्हणाले, काय करतोयस तू? अरे आता तुला वाटत कसं नाही, सगळे पुत्रांचा नाश झाला, सगळं काही झालं तरी तू इथेच राहतोस त्या पांडवांच्या घरी, ज्यांच्या हातून तुझ्या पुत्रांचा वध झाला. तुझ्यामुळे या पुत्रांशी त्याचं युद्ध झालं आणि त्या पांडवांवरती इतके अत्याचार झाले ते तू सगळे बघितलेस. आणि त्याच पांडवांच्या एक प्रकारे त्यांची लाचारी तू पत्करून आजही राहतो आहेस. धिक्कार असो. असं नारद मुनी जेव्हा म्हणाले तेव्हा त्याला भान आलं की मी या ठिकाणून जायला पाहिजे. तोपर्यंत तो इतकं होऊन सुद्धा तिथेच उपभोग घेत होता. म्हणजे विचार करा की विषयभोग किती लोकांना प्रिय वाटू शकतात. जेव्हा नारद म्हणाले तेव्हा त्यांनी मात्र दरडावून सांगितलं नारदाने, तेव्हा त्याने हे सगळं सोडून दिलं. अन्यथा तो शेवटपर्यंत हेच करत होता. विषय आणि वासना आणि माझं संसार असं वाटणं हे खरोखर आपलं सुदैव. कधी जरी वाटलं तरी हरकत नाही की नाही, निदान वाटलं तरी हरकत नाही, करायला पाहिजे असं जरूर नाही. संसारात आहोत आपण, संसार पूर्ण केला पाहिजे. पण अधूनमधून जरी असं वाटलं की नाही खरंच मला जर संधी मिळाली तर मी सगळं सोडून देईन, मी फक्त भगवंता तुझं नाम घेईन, वाटलं तरी हरकत नाही. एक थोडी तरी भावना माझ्या मनात असली तरी चांगलीच गोष्ट आहे. तोच होप ऑफ रे आहे माझ्यासाठी. हाच किरण मला पुढे अध्यात्म मार्गामध्ये घेऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अशी भावना येण्याला फार महत्त्व. आणि अशी भावना जी आहे ती अर्थात भरताला सुद्धा आली. पण किती वर्षाने आली? 27,000 वर्षानंतर आली. 27,000 वर्ष त्यांनी राज्य भोगलं, सगळ्या काही गोष्टी केल्या. पण नंतर त्याला असं वाटलं की नाही, हे सगळं मिथ्या आहे. आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि अर्थात भगवंताच्या चरणी तो लीन झाला. अशी कथा आहे. ययाती राजाची कथा पण आत्ताच आपण ऐकली. त्यात पण तो हजारो वर्ष संसारच केला त्यांनी. तारुण्य घेऊन हजारो वर्ष राहिला. पण शेवटी त्याला लक्षात आलं की यात काही दम नाही. कितीही संसार केला तरी तो पूर्ण होणार नाही, तो अपूर्ण राहणार आहे आणि मी अतृप्त राहणार आहे. शेवटी त्याला लक्षात आलं आणि मग तो या मार्गाकडे आला. म्हणून अशा प्रकारची भावना ज्यांना लवकर येते ते नशीबवान. ज्यांना असं वाटतं की खरोखर बाबा जेव्हा मला शक्य असेल मी यातून भाग घेणार नाही, मी मस्तपैकी भगवंता तुझ्या मार्गाकडे जाईन, तुझ्या फक्त नामस्मरण करीन, तुझ्या संगतीत राहीन बस, असं वाटणं फार भाग्याचं काम आहे. आणि वाटून करायला मिळालं तर त्याहून महाभाग्य. आणि अर्थात भरताने हे सगळं केलं, पण 27,000 वर्षानंतर केलं. अर्थात त्यांनी केलं हे महत्त्वाचं घडलं. यथावकाश त्यांनी हे सगळं ठरवलं की तो म्हणाला की आता मी हे सगळं सोडून जाणार आहे, मला हे काही नको, हे सगळं ठरवलं. मग त्याने अर्थात आपली मुलं जी आहेत त्या मुलांना सगळं त्याने देऊन टाकलं. म्हणाला की आता त्याग करायचा सगळ्या गोष्टींचा. आणि मग त्याने ते सगळं देऊन टाकलं. आणि अर्थात हे सगळं जरी झालं तरी त्याचा वंश जो होता त्या वंशाचा पुढे विस्तार झालाच होता. त्याच्या वंशामध्ये अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, पराक्रमी पुत्र होऊन गेले त्यांचे. त्या सर्वांमध्ये काही लोकांचा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. जसं नर नावाचा एक राजा तिथे होऊन गेला. त्याला पुत्र होता, त्याचं नाव होतं संकृती. संस्कृती नाही, संकृती हे नाव होतं. आणि या संकृतीला 2 पुत्र होते. एकाचं नाव होतं गुरु आणि दुसऱ्याचं नाव होतं रंतीदेव. बघा नाव जरा वेगळं आहे, रंतीदेव. आणि हा जो रंतीदेव होता याची एक सुंदर कथा येणार आहे. आणि हा जो रंतीदेव आहे ज्यांनी ज्या प्रकारचं वर्तन केलं, असं वर्तन फार 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 कमी लोक करू शकतात. त्यांनी जे काही केलं, शुकाचार्य सांगतात अर्थात ही कथा, की त्यांनी जे काही केलं आहे ते फार कमी लोक तशा प्रकारचं वर्तन करू शकतात. असा हा रंतीदेव राजा होऊन गेला की ज्याच्या निर्मल यश जे आहे ते
अनेक ठिकाणी त्याची आठवण केली जाईल असं त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे त्यांनी काय काय केलं होतं की तो होता खरं पाहिजे तर राजवंशातला होता. मग राजवंशातल्या ह्या रंतीदेवाने असं काय काम केलं की बघा यज्ञ केले की अजून काही पुण्याचं काम केलं, तर असं त्यांनी कृत्य कुठलं केलं की जे शुकाचार्य म्हणतात की असं कृत्य करणारे फार कमी लोक होतील किंवा अशी लोक झाली नाहीत. असं त्यांनी काय केलं होतं की ज्याच्यामुळे हे शुकमुनी असं म्हणत होते. त्याचा ती जी कथा आहे त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. कथा अर्थात ती पूर्ण होणार नाही आता सांगितली, तर म्हणून मी या ठिकाणी आता स्वल्पविराम घेतो. श्री राम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. आणि जर कळत नकळत चूक झाली असेल तर स्वीकार करा आणि या माझ्या आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा. अशी सेवा आमच्या सर्वांकडून आपण करून घ्यावी ही नम्र विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्री राम.